नमस्कार, स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचे कालवण। त्यासाठी लागणारे साहित्य: भाजून घेतलेले शेंगदाणे, खोबऱ्याचा कीस, बारीक चिरलेला कांदा, सफेद तीळ, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लसूण, आलं, कढीपत्ता आणि घरगुती काळा मसाला, हळद, धने पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, जिरं आणि मोहरी आणि त्यासाठी लागणारी वांगी। वांग्याचं कालवण करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण खोबऱ्याचा कीस मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। त्यानंतर शेंगदाणे, आलं, लसूण, आणि सफेद तीळ मिक्सरमध्ये जाडं-भरं वाटून घेऊ। आपण पाहू शकता अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे। वाटून घेतलेलं वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे वाटण अशा प्रकारचे वाटण केल्याने वांग्याची भाजी छान होती। हे वाटण इतर भाज्यांसाठी सुद्धा आपण वापरू शकता। यामध्ये काही मसाले घालून घेऊ। पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि घरगुती केलेला 1 चमचा काळा मसाला घालून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालू। हे सर्व एकजीव करून घेऊ। वांग्याचा मसाला तयार झालेला आहे। यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ। आता वांग्याच्या कालवणासाठी मध्यम आकाराची काटेरी वांगी आपण घेतली आहेत। त्याचा देठ आपण कापून घेऊ आणि मधून चिरून घेऊ। असं आपण आतमध्ये बघायचं, आतमध्ये किडा आहे का काय असं चेक करूनच सर्व वांगी आपण कापून घेऊ। सर्व वांगी आपण अशा प्रकारे कापून घेतलेली आहे। आतमध्ये किडा आहे का नाही ती चांगली बघून घ्यायची। नंतर या वांग्यांमध्ये थोडंसं मीठ भरून घ्यायचं। मीठ भरल्यामुळे वांगी चांगली शिजतात आणि त्याला चवही छान येते। आपण सर्व वांग्यांना अशा प्रकारे मीठ लावून घेऊया। आता आपली वांगी मीठ लावून तयार झालेली आहेत। हे सारण तयार झालेलं आहे। थोडंसं कोरडं वाटतंय तर त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊ आणि एक एक वांग असं छान भरून घेऊ। वांगी चांगली भरली मसाला छान लागतो त्यामध्ये। सगळी वांगी आपण अशा प्रकारे भरून घेऊ। गॅस पेटवून कढई आपण चांगली गरम करून घेऊ। एकीकडे कढई तापते तोपर्यंत 1 ग्लासभर पाणी आपण गरम करून घेऊ। ते कालवणामध्ये ओतायचं। गरम पाणी ओतल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि चवही छान येते। कढई चांगली गरम झालेली आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊ। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता, थोडीशी मोहरी, जिरं, थोडी हळद आणि घरगुती काळा मसाला घालून घेऊ। आता आपण भरलेली वांगी आहे ती या तेलामध्ये परतून घेऊ। गॅस मीडियम करू।
1 मिनिटभर या तेलामध्ये चांगली वांगी आपण परतून घेऊ. वांग्याला थोडे डाग आले की मग त्याच्यात मसाला टाकू. मिनिटभर वांगी छान परतून घेतलेली आहे. आपण पाहू शकता वांग्याचा थोडा कलरही बदलला आहे. आता त्यामध्ये उरलेलं मसाल्याचं सारण आहे ते घालून घेऊ आणि हे छान प्रकारे मिक्स करू. 1 मिनिटभर हे छान परतवून घेऊ. मिश्रणाला छान वास येत आहे आणि वांग्याचाही छान वास सुटलेला आहे. मिनिटभर छान वांगी परतून घेतलेली आहेत. मसालाही छान परतला आहे. यामध्ये आपण 1 ग्लासभर शिजण्यासाठी पाणी घालू. गरम पाणी यासाठी घालायचं की वातड वांगी होत नाहीत, म्हणजे कच्चट राहत नाही. गरम पाण्याने चांगली शिजली जातात आणि पहिलं मसाले परतलेले असतात त्याचं बॅलन्सही होतं. एवढ्या वांग्यासाठी 1 ग्लास पाणी भरपूर होत आहे. आता आपण हे शिजण्यासाठी 10 मिनिट ठेवूया. वांगी शिजण्यासाठी 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत. वांगी छान शिजून तयार झालेली आहेत. आपलं वांग्याचं कालवण खाण्यासाठी तयार झालेलं आहे. अशा प्रकारे वांग्याचं कालवण तयार झालं आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.